लक्ष्मणाहून तुझे अंगवान तोरतीचे. अशा प्रकारे गेली श्रावण महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये चालूच असलेले हे रामायण आणि हा जो चाललेला आहे हा उत्तर रामायणाचा भाग आहे. उत्तर रामायण आहे की नाही. वाल्मिकी रामायण आम्ही काही वेळेला कथा सांगितलेली आहे. तर वाल्मिकी रामायणामध्ये हे उत्तर रामायण आधी आलेलं आहे आणि रामविजयामध्ये हे नंतर आलेलं आहे उत्तर रामायण. कारण वाल्मिकी रामायणांनी जे सांगितलेले त्यांनी लवकुश रामायण गाती इथून रामायण सांगायला सुरुवात केली. आता हे जे उत्तर रामायण आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळा कथाभाग माहीत आहे. लवंकुशाचा जन्म झाला, त्यानंतर श्यामकर्ण जो घोडा आहे त्यांनी सोडलेला आहे आणि त्या घोड्याला नेण्याकरता सगळे युद्ध करण्याकरता आले आहे की नाही. सगळ्यांचा पराभव त्या ठिकाणी रामप्रभूचेच अंश असणारे लव आणि कुश यांनी केलेला आहे. आता त्यांनी सांगितलं काहीतरी खुजबूज मनातली मनात करायलेत म्हणले. ते त्यांचा अशी त्या ठिकाणी कल्पना आहे म्हणले. कोणती की आपण हळू तो श्यामकर्ण घोडा घेऊन जावा. एक काम कर म्हणले कुश लवाला, तू त्या घोड्यावर लक्ष ठेवून राहाय, मी यांच्यासोबत युद्ध करतो. आणि आपापसामध्ये ते काय बोलायला लागलेले आहेत. तुझे नाम काय सांग सत्वर पिता तुझा कोटीला पवन. पुरी युद्ध दुर्धर कोणाशी केले सांग बा. त्यांनी सांगितलं तू जे समजा समोर लक्ष्मण जे दिसू लागले त्यांना उद्देशून त्यांनी विचारलं बाबा तू याच्या आधी कोणासोबत भरत जे दिसू लागले हनुमानजी भरतजी ते दोघंही आहेत. तर भरत महाराजांना उद्देशून त्यांनी त्या ठिकाणी म्हणले की बाबा तू याच्यापूर्वी कोणासोबत युद्ध केलेलं आहे का, कोणासोबत तू जिंकलेला आहेस का, तू कोणाचा भाऊ आहेस, कोणाचा मुलगा आहेस, अशा प्रकारचं त्यांना परिचय विचार लागलेले आहेत. कुश कोणाला भरताला प्रभू रामचंद्राचे जे भाऊ आहेत भरताला विचार राहिलेले आहेत. माझे नाव पुसशील भरत यांना ओके माझे नाव पुसशील क्षणे तरी मी वीर कुशेंद्र चुडामणी. येऊ परी भरताचा क्षणी काय बोलता झाला. त्यांनी सांगितलं भरत महाराजांनी लव कुशांना विचारलं व तुम्ही कोणाची मुलं आहेत काय आहे काय नाही. त्यांनी सांगितलं लव कुशांनी सांगितलेलं आहे. कुश म्हणतो बाबा माझं नाव तू मला विचारायला लागलेलं आहेस, माझं नाव कुश आहे म्हणून आहे की नाही. पण पुन्हा भरत महाराजांनी काय विचारलं त्यांना बोलू लागले कुशाला. यांचा वीर पराक्रम पाहिला त्यांनी की बाबा यांनी सगळ्या लक्ष्मणाला पराभूत केलं, यांनी वानरांना पराभूत केलं आणि आपल्याला आता यांच्यासोबत युद्ध करण्याची वेळ आलेली आहे. कुशाला विचारलं तुम्ही कोण आहेत, कोणाचे मुलं आहेत काय आहे. त्यावेळेला अजून काय विचारतो भरत ऐका म्हणे लेकुरा तुझा येतो ना तुझं मी दिदले जीवदान. भरत माझ्या सोडले म्हणून सांगा फुले मातेचे. एक काम कर म्हणे तू काही माझ्यासोबत युद्ध करू शकत नाहीस म्हणले. भरत म्हणला आहे की नाही तू एक काम कर म्हणले घरी जाय आपल्या आईला जाऊन सांग. काय सांग की भरताने मला सोडून दिलं अशा प्रकारे जाऊन सांग म्हणे मी तुला सोडून देतो जाय म्हणले. असे भरत कुशाला बोलायला गेलेले आहेत. कुश बोले हा सोना तुझे बंधू पडले दोघे जण त्याचा सोड घ्यावया आपण रामे पाठविले तुम्हाची. मग कुशाला थोडंसं हसू आलं म्हणले तुम्ही आम्हाला सोडून देणारे कोण आहेत काय, आम्ही शूरवीर आहेत क्षत्रिय वंशामध्ये जन्माला आलेले प्रभू रामचंद्राची म्हणून तुम्ही कोण सोडणार म्हणले. थोडं हसू आलं आणि तुमच्या आधी जे दोघं जण आले होते म्हणले त्यांना त्या ठिकाणी मी बेशुद्ध पाडलं, त्यांना त्या ठिकाणी मी पराभव केला त्यांचा आणि त्याचा सूड घेण्यासाठी तुम्ही इथं आलात की काय असं त्या कुशानी भरताला विचारलेलं आहे. युद्ध सांडून सांगसे गोष्टी बंधूचा सूड घे उठावटी नातारी आता रणी धावणी पाठी अयोध्येशी पडे का. त्यांनी सांगितलं आम्ही जाणार नाहीत म्हणले. काय तुम्ही ज्या कार्यकर्ता आले तुमचे जे दोन बंधू आम्ही मारले त्यांचा सूट घेण्यासाठी आला चला म्हणे आमच्यासोबत युद्ध करायला तयार व्हा, आमच्यासोबत युद्ध करा त्याचा बदला घ्या म्हणे, नाही तर इथून चला आणि नीट अयोध्येला निघा म्हणे, इथं काही थांबू नका असं कुश भरताला बोलायला लागलेला आहे. पाठमोऱ्याशी न मारी जाण तुझा वैद झाले पूर्ण बोल तुझा आहे रघुनंदन त्याशी घेऊन. त्यांनी सांगितलं बाबा जो पाठमोऱ्या आहे त्याला मारू नये. पाठमोऱ्या म्हणजे आता रणांगणामधून जो पळाला आहे त्याला मारणं हे काही उचित नाही. मी पाठमोऱ्या जो होतो त्याला मारित नसतो म्हणले. कुश महाराज बोलायलेत कोणाला
भरताला तू जा म्हणे आणि तुमचा कोण रघुनंदन आहे त्यांना घेऊन ये म्हणले आहे की नाही. बापसे बेटा सवाई यालाच म्हणतात आहे की नाही. काय काय आहे का प्रभू रामचंद्राचा प्रताप तर आपण पूर्ण रामायणभर ऐकला, पण यांचाही प्रताप त्यांच्यापेक्षा कणखर का होईना थोडासा जास्त अशा प्रकारचा इथं आपल्याला पाहायला मिळाला आहे. आयशी बोलता सीतानंदन भरतेचा पाशी लावणे बाण आकर्णपर्यंत ओढून कुशावारी सोडला. त्यांनी सांगितलं आता असं इतकुसा मुलगा आहे म्हणे बोलायला. तर भरताने काय केलं, धनुष्य हातात घेतलं, बाण त्याच्यावर लावला, आकर्ण म्हणजे आपल्या कानापर्यंत त्या ठिकाणी ओढला आणि तो भरत कुशाला त्या ठिकाणी बाण मारला. इतक्यामध्ये काय झालं ऐका. सीतात मध्ये जर टाकून मध्ये चितोडीला तो बाण त्याची सरजाळ घालून कटक बहुत सवारी. त्यांनी सांगितलं मग कुशाने काय केलं, आपल्या भात्यातून एक बाण काढला, तो बाण मारला. त्यांनी जो मारलेला बाण आहे त्याचे 2 तुकडे केले, ते खाले पडले आणि अनेक अशा प्रकारचे कीटक त्या ठिकाणी संवारले. म्हणजे काय झालं, छोटे छोटे किडे मकोडे ते मारल्या गेले म्हणजे त्या बाणानं. भारत जे जे अस्त्र सोडित देते न माने सीतासुत युद्ध युद्धा चालली समजत सीतासुत त्यांनी सांगितलं भरताने जे जे अस्त्र सोडलं त्या कसं असतं, पूर्वीच्या काळामध्ये जे अस्त्र होतं त्याला प्रतिकार करण्यासाठी दुसरं प्रतिअस्त्र होतं आहे की नाही. एखाद्याने सर्प अस्त्र सोडलं तर गरुड अस्त्र त्याला सोडावं लागत होतं. म्हणजे समोरचा जो युद्ध करणार आहे त्याच्यापेक्षा पुढचा जो मनुष्य आहे त्याला जर माहीत असेल तरच ते करता येतं, नाही ते करता येत नाही. भरताने जे जे अस्त्र सोडलेले त्याच्या अस्त्राचा निपात केला आणि आता जवळपास भरताचे बाण संपत आले, सगळे अस्त्र संपत आले. त्यांना त्या ठिकाणी काहीही चालन म्हणले. भरते पेरिले कार्ती अस्त्र सहस्रकराचे प्रगटले वीर मान सोडिती निवार आखे अंबर गाजविती. भरताने जे आहे कार्तिवीर्य अस्त्र सोडलं. कार्तिवीर्य अस्त्राचं काय महत्त्व असतं त्यांनी सांगितलं. 1000 वीर प्रगटले आणि 1000 वीर प्रगटून हे सगळेच जण बाण सोडायला लागले कुशावर, एकापेक्षा एक हाक मारायले व त्या ठिकाणी युद्धाची गर्जना करायला लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी बाण सोडायलेत म्हणे कुशावर. राघव कुमारे भार्गवास्त्र सोडिले तोरे कार्तियास्त्र एक सरे गुप्त झाले ते धवा. ते पाहिलं कार्तिवीर्य अस्त्र सोडलेलं पाहिलं, तितक्यामध्ये यांनी कुशानी भार्गवास्त्र अशा प्रकारचं सोडलं. जसं भार्गवास्त्र बाहेर आलं कार्तवीर्यास्त्र एका बाजूला झालं, त्याचं सगळं जे ऊर्जा होती त्याची जी एनर्जी होती ती शमन झाली आणि ते शांत झालं असं सांगायला लागलेले. काल रात्री तमे दाखली धरती तव सीता पुत्रे त्यावसरी द्वाद सूर्य प्रगट मिले. भरताने काय केलं, काल रात्र अस्त्र सोडलं. काल रात्र म्हणजे सगळीकडे अंधार अंधारच करून टाकला, काही दिसणं काही नाही. मग कुशाने काय केलं, 12 सूर्य त्या ठिकाणी प्रगट केले. किती 12 सूर्य प्रगट केले आणि 12 सूर्य प्रगट करून त्या ठिकाणी सगळीकडे उजेड अशा प्रकारचा केलेला आहे म्हणले. त्या प्रकाश देळाची गोळ तपो लागला भरत म्हणे हा काही काळा सर्व काही नाटोपे. काय झालं, त्या प्रकाशामुळं तो ब्रह्मांड जो आहे तो सगळं गोलाकार झालं. काय उष्णता सहन होत नाही. आपल्या कसं असतं आता मे महिन्यामध्ये जर आपण पाहिलं केव्हा ऊन लागू लागले की सावलीला जाऊ की असं होतं. ते म्हणले आता या ब्रह्मांडामध्ये काहीतरी हलकल्लोळ होतो का काय की म्हणले आता मला काही कळत नाही आणि हा कुश काही कोणाला आटोपणारा नाहीये असा विचार भरत महाराज करायला लागलेले. तर भारते सोडले महिषासुर कुशे टाकली शक्ती आणि वार भारते सोडले त्र्यंबकास्त्र केले भस्मासुरास्त्र सोडले. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा
इथं भरत महाराजांनी काय केलं म्हणले, महिषासूर नावाचं अस्त्र सोडलं. आता महिषासुराचा वध कोणी केलेला आपल्याला माहिती, देवीनं केलेला आहे, शक्ती आहे की नाही. महिषासुर मर्दिनी ज्याला आपण म्हणतो, त्या अशा प्रकारे शक्ती अस्त्र सोडलं कुशाने. शक्ती त्या महिषासुरास्त्राचा निपात केला. त्यानंतर जे आहे त्र्यंबकास्त्र कोणी सोडलं भरतानी, त्याच्यावर भस्मासूर नावाचं अस्त्र जे आहे कुशाने सोडलं. म्हणजे भरतापेक्षा एक कणखर अशा प्रकारचं अस्त्र सोडायला गेलेले आहेत म्हणले कुश महाराज. मग कुशेंद्र देयला सूर्यमुख बाण काढिला, जैसे मेघातून निघेच पळा तैसा गेला त्वरेने. सांगितलं. मग कुशाने काय केलं, एक सूर्यमुख अशा प्रकारचा एक बाण काढला. काही काही स्पेशल बाण असतात, जसं आता रावणाने तुम्ही ऐकलेले शक्ती ज्या वेळेला काढली लक्ष्मणाला मारण्याकरता, तो त्याच्याकडला एक विशेष वरदान प्राप्त झालेला बाण होता. तसं इथं कुशाने काय केलं, सूर्यमुख नावाचा बाण काढला आणि जसं मेघामधून एखादी वीज या ठिकाणी बाहेर पडती, ते त्वरेनं आला आणि पुढे जाऊ लागला. म्हणले भरताचे हृदय येऊन खळखळला देय बाण, हृदयावर येऊन थोना भरत खाली पडेला. त्यांनी सांगितलं तो बाण काही साधारण नव्हता. तो बाण आला आणि भरताच्या हृदयाला स्पर्श केला, हृदयाला लागला. लागल्याबरोबर खडतर अशा प्रकारचा बाण रथावरून भरत खाली येऊन पडला. आणि खाली येऊन पडल्यानंतर आता पुढे काय झालं ते ऐका. म्हणले दळपुरीच्या दिले समजत असे कोणी हनुमंत, घेऊन एक विशाल पर्वत कुशेंद्रावर आता भरत खाली पडलेला पाहिलं, त्यावेळेला हनुमंत म्हणले आपल्यालाही आता जावं लागते. हनुमंताने एक मोठा पर्वत हातामध्ये घेतला आणि पर्वत हातामध्ये घेऊन त्या कुशावर मारण्याकरता तो सरसावला. म्हणले दोन्ही बळे भिरकाविला कुशे वज्रमुख बाण सोडिला, अचल फोडोनी पिष्ट केला ध्रुवळा उडाला आकाशे. त्यांनी सांगितलं बाबा एकापेक्षा एक शस्त्र चालू आहे. त्यांनी ज्या वेळेला पर्वत टाकला, वज्रमुख अशा प्रकारचा बाण सोडल्याबरोबर त्याचा बुगा झाला, चुराळा झाला. अहो नुसतं नाही, धूळच झाली. ती त्याची पर्वताची धूळ जी आहे म्हणे ती आकाशामध्ये उडाली असं सांगायला लागलेले. मारुतीचे हृदय लक्षण सोडले तेव्हा वज्र बाण, तो वज्र देई परिमूर्छना येऊन धरणीवरी पडेला. ते त्या ठिकाणी उडाला, तो धुरळा. पण आता काय, यांनी एक वज्रबाण काढला आपल्या भात्यामधला कुशाने आणि सोडला. कुणावर, मारुतीवर सोडला. म्हणले आता वज्राचं शरीर आहे मारुतीचं, त्याला काही होत नाही. पण याच्यापासला जो बाण होता तो त्याच्या वज्रापेक्षा सुद्धा कठीण होता म्हणले. आणि तो वज्राचा बाण मारुतीला जाऊन लागला. तो मारुती सुद्धा धरणीवर कोसळला म्हणून सांगायला लागलेले आहेत. इकडे विभीषण आणि रघुनंदन विचार करीत बैसले पूर्ण, बाळके कोणाचे कोण युद्ध निर्वाण करीतात. इकडले काय झालं, इकडे म्हणले बिभीषण आणि प्रभू रामचंद्र विचार करायले. रावणाने एवढं सतवलं नाही म्हणजे आम्हाला. ऐरावण महिरावण एवढे मोठे मोठे या ठिकाणी होते, त्यांनी एवढं सतवलं नाही. एवढे छोटे छोटे बालक आहेत म्हणे, हे आपल्यासोबत युद्ध करायला लागलेले आहेत म्हणे. कोणते असा विचार बिभीषण आणि राम प्रभू करायला लागलेले. तो अकस्मात आली माता रणे पडला वीर भरत, मूर्छना येऊन हनुमंत रणांगणे तळमळे. तितक्यात एका दूताने येऊन सांगितलं. म्हणले काय, तिथं भरत महाराज जमिनीवर पडले, मूर्छना येऊन पडलेले आहेत. एवढंच नाही, हनुमंतरायाची सुद्धा तीच गती झालेली म्हणे, त्याच्या पलीकडे काहीही गती नाही. तितक्यात निरोप आला, तिकडून इकडे अयोध्येमध्ये आला. म्हणले निरोप. विभीषण म्हणे रघुनाथा आता काय जायत करिता, आश्चर्य तत्वता जाऊन या पहावे. आता विभीषण जवळ होता. प्रभू रामचंद्राला म्हणायला आता काय करावं म्हणले, आपण कोणते प्रयत्न करावे. जेवढे प्रयत्न केले तेवढे त्या ठिकाणी आपण अपयश आलं, त्या प्रयत्नाला यश आलं नाही. आपण काय करावं म्हणले, आता प्रत्यक्ष जावं आणि ते कुमार कोण आहे ते आपल्या डोळ्यांनी अवलोकन करावं, ते आपण पाहावं म्हणले. रघुवीर बोले तेव्हा वचन काय कैसा परम कठीण,
तिघेजना कुळक्षय पूर्ण मांडला. असा कशी काळ आली म्हणले, असा कसा वेळ आला. प्रभू रामचंद्र बिभीषणाला म्हणायला लागलेले, एकापेक्षा वीर असणारे, माझ्यावर हृदया स्वतःपेक्षावरही जास्त प्रेम करणारे असे माझे तिन्ही भाऊ हे त्या ठिकाणी रणांगणावर पडलेले आहेत. अशी कशी वेळ आली म्हणले, असं कसा प्रसंग आपल्यावर ओढवला, असं प्रभू रामचंद्र बिभीषणाला बोलायला गेलेले आहेत. परम क्रोधावला रघुनंदन तोडून टाकिलं यज्ञ कंकण गोमद्रय उलंडून सीतारामला उठिला. अशा प्रकारे थोडा राग आला प्रभू रामचंद्राला आणि रागारागाने उठले. यज्ञ कंकण म्हणजे आपण भागवत करत असताना सुद्धा त्या महाराजाला एक लोकर बांधतो बघा, त्यालाच यज्ञ कंकण म्हणतात. त्या यज्ञ कंकण बांधलेल्या माणसांनी यज्ञ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळ्या नियमांचं पालन करायचं, ब्रह्मचर्यत्वाचं पालन करायचं. त्यानंतर जे आहे काही असं ज्यातून आपली तब्येत बिघडेल असं काही खायचं नाही, हे सगळे नियम आहेत. जे पचायला कठीण आहे ते सुद्धा खायचं नाही म्हणले. त्याच्यामुळे ते यज्ञ कंकण बांधलेलं असते. ते यज्ञ कंकण तोडून टाकलं. ते होमद्रव्य तिथं सगळे ब्राह्मणांनी ठेवलेले होते. काही दुरण्यामध्ये ते शाकल्य असते बघा, ते शाकल्य म्हणजे काय, तांदूळ ते जवा एकत्र केलेल्या, ते होमपुडा. आता तर ते होमपुडा जे यायला बाजारातून तेही आम्ही एकत्र करायलो. ते होमपुडा एकत्र शाकल्य तयार आहे, ते ओलांडून प्रभू रामचंद्र पलीकडल्या बाजूला निघून गेले म्हणले. हडबडली अयोध्या सर्व निशानी नगारीचा गाव रथारूढ होऊन सर्व पवन वेगळे दाबले. त्यांनी सांगितलं सगळ्या अयोध्येमध्ये हलकल्लोळ माजला. असे कोणते वीर आहेत, असे कोणते युद्ध आहेत ज्यांनी प्रभू रामचंद्राला सुद्धा आपलं आसन सोडायला लावलं, हे की नाही. अशा प्रकारे सगळे विचार करायला लागलेले आहेत. आणि हे रामप्रभू आपल्या रथामध्ये बसले आणि पवन वेगानं म्हणजे वायूच्या वेगानं ते लवकरात लवकर कुशांच्या जवळ आलेले आहेत. सुग्रीव जांबवंत नळनीळ सर्व वायू सुत अयोध्येचे दळ समस्त परम वेगळे धावत. ते एकटेच आले नाही म्हणले, त्यांच्यासोबत विभीषण होते, सुग्रीवजी होते, जांबुवंत होते, नळ नीळ अशा प्रकारचे सगळे त्यांचे जे योद्धे त्यांच्या सोबत होते ते लवकरात लवकर त्या कुशाच्या ठिकाणी आले आहेत म्हणले. वर्षाकाळी गंगेचे पुर सागरा प्रति जाती सत्वर येई नर वानराचे भार रणसिंधू जवळी पातले. त्यांनी सांगितलं जसं आता हे श्रावण महिना झाला, 2-4 दिवस भरपूर पाऊस पडला, ओढे नद्या नाले तलाव यांचे पूरच्या पूर गेले म्हणे आणि तो समुद्राला जाऊन त्या ठिकाणी मिळाले. हे जसं झालं तसंच वानराचे ढिगच्या ढिग अनेकच्या अनेक वानरं जिथं रणसंग्राम चाललेला आहे, जिथं युद्ध चाललेले त्या ठिकाणी येऊन उपस्थित झाले म्हणले. तिघे बंधू पडले रणी तेलनी लोकी चाप पाणी की नमस्कार घातले धरणी ती गाय मिळून एकदाची. तिने आता अवस्था त्या तिघां भावाची काय झालेली होती म्हणजे रणांगणावर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते. प्रभू रामचंद्र आलेलं पाहिलं आणि तिघांनी मोठे भाऊ आलेले पाहून नमस्कार त्यांना केलेला आहे. तुझे कन्याशी गांधीले व्यर्थ म्हणून प्रत्युषी नमस्कार करीत असो प्रेते दे कोणी रघुनाथ म्हणे परमाक्षो. त्यांनी सांगितलं कारण सीता माता ही कोणाची मुलगी आहे, पृथ्वीची मुलगी आहे ना, त्यामुळे त्या पृथ्वीच्या मुलीला त्रास झाला म्हणून पृथ्वीवर ते नतमस्तक झालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं बाबा पृथ्वीवर त्यांनी नमस्कार केला आणि आता सगळे प्रेत पाहिले तिथं. लवकुशांनी सगळ्यांचा पराभव केला, सगळ्यांना युद्धामध्ये हरवलं. पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विस्मित झाले आणि काय केलं त्यांनी ऐका म्हणे पुढे. माग दुरोणी देखील नयने श्याम सुंदर बाळे त्या क्षणी एका करे एक पावणे गोष्टी करते कौतुके. श्याम सुंदर म्हणजे भगवान कृष्णासारखं असं रूप आहे त्यांचं, बाल रूप आहे, छोटे छोटे बाळ आहेत. त्या दोघांनाही पाहिलं प्रभू रामचंद्रांनी आणि अंतःकरण त्या ठिकाणी किती केलं तरी शेवटी कसं असते, माणूस नात्याकडे फार लवकर वळते, अलग लक्षात. तर पाहिलं सुंदर दिसायलेत, आपापसामध्ये काहीतरी खुजबूज करायलेत म्हणे. असं दृश्य रामप्रभूला समोर दिसलं. कपिला मौजी यज्ञ पोहितात शोभती किशोर अद्भुत माताची शिका उडत
नानीत परदळा ते कसं काय काय दिसलं. कोपीन म्हणजे लंगोटी त्यांना दिसली, म्हणले यज्ञोपवीत म्हणजे गळ्यामध्ये जानवं आहे त्यांच्या, शोभायमान अतिशय किशोर वयामधले मुलं आहेत, तेजपुंज दिसायला गेले आहेत, त्यांच्या डोक्यावर भली मोठी शेंडी दिसायला गेली आहे की नाही. अशा कारण हे शिखा आणि सूत्र हे आपल्या हिंदूचं पहिलं कर्तव्य आहे. फक्त एकट्याने ब्राह्मणांनी जानवं घालावं असं नाही, सगळ्यांनी जानवं घालावं. ब्राह्मणातही मुंज असती, क्षत्रियातही मुंज असती, वैश्यामध्ये मुंज असती. पण आमचे ते शरद काका सांगतात तसं आमच्या लवकर होईना तर तुम्ही करा ना, अशा पद्धती आहेत की नाही. कारण पहिले सगळे जुने लोक जानवं घालत होते, तसं त्या ठिकाणी सांगितलं. गळ्यामध्ये जानवं आहे, शेंडी आहे आणि त्यांच्याकडे दृष्टिक्षेप त्यांनी टाकला म्हणले. असो वृक्ष पाषाण घेऊन धावले एकदाचे वानर गण, तो दोघे धनुष्य चढवून सरसावून पुढे आले. आता हे वानरगण सगळे एकत्र आले, त्यांनी काही झाडं उपटले, काही दगड हातामध्ये घेतले आणि एकदाच त्यांच्या अंगावर टाकण्यासाठी पुढे आलेले आहेत म्हणे. हे काही साधारण नव्हते, यांनी आपल्या भात्यामधून बाण काढला आणि त्यांना प्रतिद्वंद करण्याकरता ते सज्ज झालेले आहेत म्हणले. आश्चर्य करी रघुनंदन सोडती बाणापाठी बाण, रगेंद्राचे गर्जून दुखे वचन बोलती. त्यांनी सांगितलं बाबा यांनी झाडं टाकले, पर्वत टाकले, एकानंतर एक लवकुश बाण सोडायला लागलेले आहेत म्हणले. त्यांना पाहिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गर्जना केली, अशी गर्जना केली आणि ते काय बोलू लागले ते ऐका म्हणले. खाली ते असंभाय बाण झालं, जर्जर केले वानर दळ, शिळा वृक्ष बोलवली सकळ, परदळावर टाकीते. आता एकापेक्षा एक बाण सोडायत, ज्या बाणाला कोणता उपाय चालत नाही असे बाण त्यांच्याजवळ होतं म्हणले. ते सगळे वानर सेना जी आहे जर्जर करून टाकली, काहीच चाललं त्या वानर सेनेचं, सगळे उपाय करून थकले. ती वानर सेना जर्जर केली, ती थकले की दुसऱ्या सैनिकावर त्या ठिकाणी बाण सोडायला लागलेले आहेत म्हणले. आणि वार बाळकाचा मार न सोसविते दारुण शर, पेटे पडल्या पार उरले वानर पळती भये. त्यांनी सांगितलं एकानंतर एवढे बाणं सोडायले, तेवढे बाण त्याला गंती नाही, एवढे बाणं. त्या बाणाचा काही दारुण जो मार होता तो काही वानरांना सोसन म्हणे. जे आहे तिथं मूर्छा येऊन पडायले, कोणी वानर त्या बाणाच्या भीतीनं पुढे 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 पडायला लागलेले आहेत म्हणले. हनुमंत भाई म्हणत उर्दो पंथे उतरवणे अकस्मात, पुढचे बांधवणे दोघे त्वरित राघवापाशी आता हनुमंतराय म्हणजे बुद्धिमतां वरिष्ठम आहेत ना, आपण म्हणत ना मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धिमतावर थोडी बुद्धी चालवली म्हणले त्यांनी. आपण काय करू म्हणले, मागच्या बाजूनं गुपचूप जाऊ, आपली शेपटी सोडू, शेपटीनं त्यांना बांधू आणि बांधून काय करू म्हणले, प्रभू रामचंद्राच्या जवळ आणून त्या ठिकाणी त्यांना सोडूच म्हणले. असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे. आता पुढे काय होतं ते ऐका म्हणले. पुढो पाया जाने कुमारा तो कुसे टाकला सबळ शर, त्याच्या हृदया डोळी सत्वर बाण प्रतिवरे पडेला. आता ते पाहिलं की हनुमंतराय निघालेले आहेत, आपल्याजवळ यायलेत. कुशाने एक बाण घेतला, तो बाण सोडला, त्या ठिकाणी हनुमंतरायाला लागला, त्याला आदळला आणि तो बाण पृथ्वी तलावर पडला म्हणले. कुश बोले गर्जन मरकट उभा राय एक क्षण, वाई दोषिले अशोकन ते येथे न चले सर्वथा. पूर्वीची आठवण करून दिली हनुमंतरायाला. ते म्हणले तुम्ही अशोकवना जाऊन सगळा धिंगाणा घातला होते, सीतामातेचा शोध केला त्यावेळेला, ही इथं चालणार नाही म्हणलं. हे बरकडा एक क्षणभर थांब म्हणले इथं. अशा प्रकारचे कुश हनुमंतरायाला बोलायला गेलेले आहेत. कोणी वृक्ष पाषाण हे राक्षस युद्ध नये जाण, तो नये रे गिरी द्रोण तो रे उपटो न्यावया. आहे की नाही, त्यांची अवहेलना केल्यासारखं बोलायला लागलेले आहेत. ते काय म्हणले, काही का द्रोणागिरी पर्वत का म्हणे उपटून न्यायला, हे काही राक्षसाचं युद्ध नाही म्हणले. हे युद्ध तुम्ही अशा प्रकारचे असणारे क्षत्रिय त्यांच्यासोबत युद्ध करायला म्हणले, हे साधारण युद्ध नाही म्हणले. ते काय द्रोणागिरी पर्वत उचलून न्यायचं, अशा प्रकारची त्यांना टोचून बोलल्यासारखं आपण जसं बोलतो त्या पद्धतीने कुश हनुमंतरायाला बोलायला गेलेले आहेत. वैश्यपद जीवन
पुरुषात भोगीशी समुद्र उडून हो. रावणाचे नगर जाळले पूर्ण ते तेने चले आम्हासी. आहे की नाही? त्यांनी सांगितलं एका ठिकाणी गोवत्स पद उडवलं आणि त्यांनी पुरुषार्थ भोगला असं त्यांनी सांगितलं. कारण ती एक मकरध्वजाची जी कथा आहे मला वाटते त्याच्याशी हा संबंध आहे. त्याच्यामुळं काय झालं की ती गर्भिणी राहिली अशा प्रकारे त्यांनी त्याचा उल्लेख केला. तुम्ही पुरुषार्थ तिथं समुद्रामध्ये दाखवला म्हणले आहे की नाही. आणि तिथं रावणाचं जाऊन त्या ठिकाणी नगर जाळलं. त्याचे एवढं सोपं नाही म्हणले आमच्यासोबत युद्ध करणं. ते राक्षसासोबत युद्ध होतं म्हणले. हा संग्राम सिंधू परम दुर्धर येथे जल पावशी तू वानर आमचे जनमेशी अपार स्नेह तुझा लागलासे. हा काय म्हणे साधारण पर्वत नाहीये, साधारण सिंधू म्हणजे सागर नाही म्हणले. इकडून तिकडे जायला हा संग्राम सिंधू आहे म्हणले. संग्राम सिंधू म्हणजे युद्धाचा सागर, युद्धाचा सागर आहे. त्या ठिकाणी तू त्यावेळेला गेला म्हणे पलीकडं सगळं शोध लावला, सगळं झालं. आमच्या आईला तुमचा खूप लळा लागलेला आहे असं त्या ठिकाणी कुश हनुमंतरायाला बोलायला लागलेले आहेत. ते क्षण क्षण ठळीत म्हणून तुझं रक्षिले येत उगाची राहे निवांत आचळवता हनुमंता. आमच्या आईची नेहमी आई तुमची आठवण काढते म्हणते हनुमंतराय. तुमच्यावर खूप प्रेम म्हणे आमच्या आईचं, म्हणून तुम्हाला सोडायला उगी इकडे तिकडे फिरू नका म्हणले. एका जागी शांत राहा, नाही तर यांची जी आहे का जशी अवस्था आली तशी तुमची अवस्था होईल म्हणले. तो वृक्ष घेऊन सत्वर पुढे धायला मित्र पुत्र बाणगाते तलवर लहुले तोडीला हातीचा. पुढे काय झालं? सुग्रीव मित्रपुत्र म्हणजे सुग्रीव आहे की नाही. त्या सुग्रीवानं पुढे एक तरू घेतलं, झाड घेतलं आणि त्या ठिकाणी त्या कुशावर टाकलं. त्यांनी बाण काढला, त्याचा चुराडा केला, त्याचा बुगा केला. आता पुढे काय होते ऐका म्हणले. मन करे चंदास सुद्धा तो मागील काळ राहिला आता तुम्हा पतीचा तत्वता लाय शिक्षा आज येथे. त्यांनी सांगितलं ऐका ऐका म्हणे आता वानर हो, तुम्ही तिथं काय केलं ते आम्हाला सांगू नका, तुमचं सगळं आम्हाला माहिती आहे म्हणले. पण आता थोडंसं थांबा म्हणले, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्हाला शिक्षा करीन म्हणे. पहा म्हणे आता काय होते. तर वारी ज्येष्ठ बंधू मारवण त्याचे स्त्रेशी करीशी गमन हो. त्याचे बळे कर्म केले पूर्ण त्याचे ज्ञान कळवाले. हो, त्यांनी त्यांचं सगळं पहिलं काढायला काय काय केलं म्हणजे वाळीला मारलं आहे की नाही. त्या ठिकाणी त्यानंतर त्याच्या स्त्रियेबरोबर रममान त्या ठिकाणी ते तुम्ही झालात म्हणले. तुमचं सगळं कर्म आम्हाला कळालं म्हणे. तुमचं ज्ञान कळालं, भक्ती कळाली, वैराग्य सगळं त्या ठिकाणी तुमचं कळालं म्हणे. असा छोटासा कुश आहे, पण यांच्याकडून ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकाची जाणीव कुश त्यांना करून द्यायला लागलेले आहेत. तुम्हा मार्कटा शिकायचे ज्ञान अरे तुझा गुरु भेटला जाण उत्तम न्याय करून तारा तुझं त्यांनी सांगितलं बाबा हे की नाही माकडाला काही ज्ञान नसते. तुमच्या माकडाला कुठून ज्ञान आलं म्हणले. पण तुमचं परमभाग्य असं आहे की तुम्हाला गुरु चांगले भेटले आहे की नाही. तुम्हाला गुरु चांगले भेटल्यामुळं तारा ही तुला समर्पण करण्यात आली आणि तुझं हे जीवन त्या ठिकाणी सुरळीतपणे चाललं म्हणले आहे की नाही. कारण एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की माकडाच्या हातात काही वेळेला माळा दिल्या, रत्नांच्या माळा, त्याला त्याचा काही उपयोग नाही. तर तुमच्या माकडाला कशाचं ज्ञान आलं म्हणले. अशा प्रकारचे बोलायला लागलेले आहेत. गुरु आपण ते चाले सदा मग कायची शिष्याशी मर्यादा अजू प्रायचित एकदा घे आजी रणांगणी. त्यांनी सांगितलं बाबा आता गुरुच बिघडला तर शिष्य कुठून चालत चांगला आहे की नाही. त्यांनी सांगितलं बाबा गुरुच त्यांनी त्याचा पंथ सोडला, त्यांनी त्याचा मार्ग सोडला. कारण गुरुमध्ये आता गुरुचा विषय निघाला म्हणून सांगतो 6 गुण असले पाहिजे. 6 गुण कोणते? तो त्या ठिकाणी कृपाळू असावा सगळ्यात मोठं. शिष्याने एखादा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं समाधान करण्याची ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे आहे की नाही. उदार असावा, सगळ्या शास्त्राचं, वेदाचं, पुराणाचं त्या गुरुला ज्ञान असलं पाहिजे आहे की नाही. 1.25 रुपया दिला बाई मी गुरु केला, या गुरुला काही अर्थ नाही. गुरु पारखोनिया करावा. आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेले गुरु पारखोनिया करावा
हे की नाही. आणि आता तर कलियुगाचा वार आहे, कोणाबद्दल काही बोलणं काही शक्य नाही, एवढं वातावरण बिघडलेलं आहे. काय आपणच आपले मित्र आहेत आणि आपणच आपले शत्रू आहेत. आपण जर चांगल्या मार्गाला गेलो, चांगल्या गुरुजवळ गेलो तर आपलं कल्याण आहे, वाईट मार्गाला गेलो तर कल्याण नाही. त्यांनी सांगितलं बरं, गुरु आपण ते जर चालत असेल तर शिष्याचा विचार तर सोय नाही. पण एवढं सोपं नाही. अलग लक्षात, आम्ही माळ घालताना फार घाबरतो महाराज. ते माग आमच्या वसमतला कथा झाली, ते म्हणले माळ घाला, मी घाली ना, मोठे मोठे महाराज पडलेले आहेत, आमचं कुठं घेऊन बसता हे की नाही. ज्यांनी अधिकार आहे त्यांनीच माळ घालावी. माळ घालणं सोपं नाही महाराज. काय त्या माणसाने जर पातक केलं ते गुरुला भोगावं लागते, घालणाऱ्याला भोगावं लागते. ते तेवढं सोपं नाही आहे. तर त्यांनी सांगितलं, गुरुच जर वाईट पंथाला जाऊ लागले तर शिष्याला कुठून मर्यादा येईल. एक काम कर म्हणले, आता जे झालं तर झालं, या रणांगणावर एकदा प्रायश्चित्त घेऊन टाक म्हणले. असं खुश बोलायला लागलेले आहेत. मग घालून सहस्र बाणराने पाळला सूर्यनंदन, म्हणत फळावारी कंटक पूर्ण तैसेची शार भेदले. मग 1000 बाण एकदाच सोडले आणि त्या ठिकाणी तो सुग्रीव जो आहे तो खाली पडला. सगळं त्याच्या परिपूर्ण अंगावर सगळे काटे 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 अशा प्रकारचे झाले आणि त्याचं डोकं जे आहे ते फोडलं म्हणले. तेव्हा पुढे धावला जांबुवंत, त्या प्रतिकूच वीर बोलत, म्हणे सोला तो निर्बळ बहुत, व्रत अत्यंत दृष्टीहीन. त्यांनी सांगितलं, जांबुवंत पुढे आला अस्वल हे की नाही. ज्या जांबुवंताला एक फार वरदान होतं. विशेष वरदान कोणतं होतं की भगवंताशिवाय या जांबुवंताला कोणी पराभव करणारं नव्हतं. आपण कृष्ण अवतारात पाहतो ना, जांबुवंती ज्या वेळेला आणली, ते सीमंतक म्हणायची कथा येते, त्यावेळेला ते जांबुवंताबरोबर युद्ध करतात. पण कृष्ण अवतारात असतात त्याच्यामुळं त्यांना त्या ठिकाणी ओळखत नाही म्हणून युद्ध करतो जांबुवंत. मग राम अवतार धारण करतात आणि नंतर दर्शन देतात. अरे म्हणले, तू तर अस्वल आहेस म्हणले, तुझ्यापाशी काही बळ नाही म्हणले, तुला दिसतही नाही म्हणले, तू आमच्यासोबत काय युद्ध करू शकतो. असं कुश त्या जांबुवंताला बोलायला गेलेले आहेत म्हणले. सोडल्या सहस्र बाण तोही पाडीला बोलतो न, तो घेऊन या पाशान नळवानरा. त्यांनी सांगितलं 1000 बाण त्याच्यावर सोडले. त्याला सुद्धा त्या ठिकाणी गतप्राण केलं, त्याला जमिनीवर पाडलं. त्याच्यानंतर नळ नावाचा जो त्या ठिकाणी वानर होता तो कुशावर आणि लवावर युद्ध करण्यासाठी सज्ज झालेला आहे म्हणले. आपल्यातील बोले वचन म्हणे नये सेतू बंधन, 5 बाण सोडून तोही पाडीला रणभूमी. त्यांनी सांगितलं, अरे हे का सेतू बांधायचं काम एवढं सोपं नाही म्हणे. एका दगडावर राळ लिहायचं, दुसऱ्या दगडावर मर लिहायचं, ते सेतूवर टाकायचं आणि पूल बांधायचा. इथं सगळं युद्ध चालू आहे म्हणले. आणि साधारण लोकांबरोबर युद्ध नाही म्हणले, जे या युद्धामध्ये प्रवीण आहेत अशा लोकांबरोबर युद्ध आहे. अशा प्रकारचं म्हणले. त्यालाही बाण मारला, तो सुद्धा जमिनीवर पडला म्हणले. तवांगद धावला सकोप, तयासी बोले रे कुळदीप, रावणाचा सभा मंडप नव्हे पामरा उचला वया. त्यांनी सांगितलं की बाबा आता बघा, हे ज्यांनी ऐकलं का त्याच्या फार लवकर लक्षात येते. कारण अंगद जो आहे हा प्रभू रामचंद्राचा दूत बनून गेला होता. दूत बनून गेला होता. कोणाला दूत पाठवावं. आमच्या भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन अक्रूर महाराज गेले गोकुळामध्ये, आणि इथं रामायणामध्ये त्या ठिकाणी अंगद महाराज गेले रावणाला सांगायला, समजून सांगण्याकरता. ते म्हणले, काय रावणाचा मंडप दिसायला का म्हणले, इथं भला उचलला नेऊन कुठेही आपटला, तसं नाही म्हणे, असं बोलायला लागलेले आहेत. माझे पाठीशी घे येऊन तुझे पित्याचा मी सूड घेईना, शत्रूची सेवा करिता पूर्ण लाजन वाटे मरकटा. त्यांनी सांगितलं, तुझ्या बापाचं सूड घ्यायलाच आम्ही आलोत म्हणले, आहे की नाही. त्या अंगदाला बोला लागलेले आहेत लवकुश. त्यांनी सांगितलं, ये म्हणले समोर, तुला त्या ठिकाणी हे मरकटा लाज वाटलं का म्हणले, ये आमच्यासोबत युद्ध कर, असं बोलायला लागलेले आहेत. तुझ्या मातेने केला विचार, त्याचे प्राचित देईन सत्वर, म्हणून 5 शेर टाकून अंगद पाडीला. त्यांनी सांगितलं, बाबा तुमच्या आईकडून काही चुका झाल्या म्हणे भूतकाळामध्ये, त्याच्यामुळे त्याचं प्रायश्चित्त तुला देतो म्हणले, ये आता. असं म्हणून 5 बाण सोडले आणि त्याला सुद्धा जमिनीवर पाडलं. अष्टदुत्पत्ती आणि हनुमंत पाडले हिर समजत, मग कोदन चढवणी तोरित बाण लावित राघव. आता शेवटची वेळ राजावर येत असती. सैनिक संपल्यानंतर राजाला समोर व्हावं लागतं.
पर्याय नाही. सैनिक संपलं सगळं आता सगळे संपले आणि आता प्रभू रामचंद्रांनी भात्यातून बाण काढला, धनुष्याला बाण लावला आणि आता काय करतात ते ऐका म्हणले. एके सोडिले दश बाण कुशेषत सोडिले निर्वाण, सहस्रचर रघुनंदन टाकता झाला तयावरी. पहिल्यांदा 10 बाण सोडले म्हणले, त्याच्यानंतर कुशाने 100 बाण सोडले, त्याच्यानंतर रघुनाथाने प्रभू रामचंद्राने 1000 बाण सोडले म्हणले. कुशे लक्ष बाण सोडिले, लागले कोटी गोकळिले, बाण मंडपे ते झाकुळले सूर्यबिंब. त्यांनी सांगितलं एकापेक्षा एक शून्याने आकडा वाढायला, आहे की नाही. त्यांनी 1,00,000 बाण सोडले, यांनी कोटी बाण सोडले. असं झालं म्हणले सगळं आकाशावर शामियाना टाकल्यासारखं झालं म्हणले. सगळा अंधार त्या ठिकाणी झाला. सूर्याचं जे प्रतिबिंब आहे ते पृथ्वी तलावर येत नव्हतं, सगळीकडे अंधार झालेला आहे. रघुपतीचा हस्त एक बहुत तावली शेष कुच हृदयित, बाणाचे देवा गणित लेखित शेषाते न करावे. त्यांनी सांगितलं आता दोघापेक्षा एक. मी आधीच सांगितल्याप्रमाणे बापसे बेटा सवयी. त्यांनी 1 बाण सोडावे आणि 10 सोडावे. आणि युद्धात चपळाई लागते. असं मरगळल्यासारखं युद्ध करता येत नसते. एकापेक्षा एक बाण सोडायले. अहो की अशी इतके बाण सोडले म्हणले, इतके बाण सोडले की शेषाला सुद्धा त्याची गणता करता आली नाही. अशा प्रकारचं वर्णन करत आहेत. अनिवार्य बालके दोन्ही नाटोपती रामा शिरणी, यावरी कोदन पाणी काय बोले ते धवा. अहो दोन्ही बाळ एवढे शक्तिशाली आहे, एवढे प्रतापी आहे. प्रभू रामचंद्राला सुद्धा आटोपानसे झाले म्हणले. त्यांना सुद्धा ते त्यांनी एवढे बाण सोडले की आटोपायला तयार नाही. काय करावं म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांना 2 गोष्टी बोलल्या. काय बोलल्या ते ऐका म्हणले. म्हणे वृक्षी बालक हो ऐका वचन, तुम्हाशी भातुके देईना, करावयाचे दुग्धपान धेनु देईना सवस. आता कसं आहे, आपण जसं म्हणतो लेकराला बाळा रडू नको रे चॉकलेट देतो, आहे की नाही, तसं प्रभू रामचंद्र त्यांना थोडीशी आमिष दाखवायला. काय आमिष दाखवायलेत म्हणले.